नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत लोकसंवाद या पॉडकास्टमध्ये. असं म्हणतात की शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये, पण गेले 35 वर्ष हीच कोर्टाची पायरी आपल्या कामासाठी जे नियमितपणे चढतात अशांनाच आज आम्ही लोकसंवादमध्ये निमंत्रित केलेलं आहे. ते म्हणजे पुणे बार असोसिएशनचे सचिव आणि अध्यक्षपद ही ज्यांनी भूषवलेली आहेत. त्यांच्या कार्यकालात 50 वर्ष प्रलंबित असलेला कॅन्टीनचा प्रश्न त्यांनी सोडवला. भारताच्या राजकारणातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक प्रसिद्ध व्यक्ती आणि भारतामध्ये जो एक अतिशय महत्त्वपूर्ण आर्थिक गुन्हा गाजला अशा अनेक केसेसमध्ये ज्यांनी विधिज्ञ म्हणून अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ते ॲडव्होकेट मिलिंद पवार आज आपल्यासोबत आहेत. चला तर मग त्यांच्याशी गप्पा मारूया लोकसंवादमध्ये. नमस्कार सर. नमस्कार. आपण पहिल्या भागामध्ये जसं सांगितलं त्याप्रमाणे कोर्टाची पहिली पायरी चढलेली आहे. आता दुसऱ्या पायरीवर आपण आहे आणि पहिल्या भागाची फार इंटरेस्टिंग शेवट तुम्ही केलात आणि आम्हाला उत्सुकता अजून जास्त आणलीत. ती म्हणजे अब्दुल करीम तेलगी जो फार मोठं प्रकरण गाजलं, संपूर्ण महाराष्ट्रात भारतात गाजलं. तर त्या केसचं शेवटी काय झालं हे मात्र मला कळू शकलं नाही अजून दुर्दैवानं. तर ती नक्की केस टोटल किती वर्ष चालली, त्याच्यात किती आरोपी होते आणि त्या केसचा शेवट आता नक्की काय झाला आहे, तिथनं आपण आजच्या भागाची सुरुवात करूया. त्यामध्ये मला आठवतं आता 7 जून 2002ला बन गार्डन पोलीस स्टेशन पुणे येथे पहिल्यांदा इन्फॉर्मेशन आली की काही बनावट स्टॅम्प पेपर पुणे शहरात येणार आहेत आणि त्याप्रमाणे पोलिसांनी सापळा लावला. मला वाटतं सारसबागेची इथं एका इंडिका गाडीमध्ये काही बनावट मुद्रांक स्टॅम्प पेपर सापडले आणि मग ते बन गार्डनला गाडी घेऊन गेले. त्यामध्ये काहीतरी 8-9 लाखाचे स्टॅम्प पेपर सापडले आणि तिथून त्या गुन्ह्याची उकल झाली सुरुवात झाली. बरोबर. तपास एवढा डीपमध्ये गेला की आंध्र प्रदेशमधला एक मंत्री त्यामध्ये सापडला, त्यांना अटक झाली. माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 12 पोलीस ऑफिसर, कारण हा तेलगी पहिल्यांदा मुंबईत होता आणि मुंबईमध्ये हा प्रकार कधी उघडकीस आला की एका बारमध्ये त्याने काहीतरी पैसे उधळले, एका रात्रीत करोड रुपये उधळले असं काहीतरी ते आलं सगळं आणि तिथनं ते हायलाईट झालं. पण ते प्रकरण मुंबईत दाबलं गेलं होतं आणि मग पुण्यात सापडल्यानंतर पुण्याच्या गुन्ह्याची व्याप्ती वाढली. त्यावेळेला अब्दुल करीम लाडसाब तेलगी आरोपी नंबर 3 होता. हा कर्नाटकच्या जेलमध्ये आरोपी होता आणि कर्नाटकमध्ये अशा काही केसेस झाल्या होत्या. त्यावेळचे राज्यपाल SM कृष्णा, त्यांचा भाऊ पण त्यामध्ये त्यासोबत बरोबर होता आणि मग पुण्यातल्या गुन्ह्यामध्ये त्याला ट्रान्सफर करून मागितलं की ह्या गुन्ह्यामध्ये आम्हाला त्याला वर्ग करून मिळावा. आणि इथं आल्यानंतर तपासामध्ये त्याने काही नावं घेतली असतील, पोलीस अधिकारी, कर्नाटक आपला आंध्र प्रदेशचा मंत्री, आपले काही एक आमदार, ह्या सगळ्यांना त्यामध्ये अटक झाली आणि ते इतकं वाढलं प्रकरण की टोटल त्यामध्ये आरोपी 67 झाले. अच्छा. त्या काळात तुम्हाला आठवत असेल, माहीत असेल तर म्हणजे नाही, मी आता वेबसिरीज बघितली त्यामुळे त्यातलं काय माहिती आहे की पुणे पोलिसांमध्ये वाद झाले. अब्दुल करीम तेलगीला इथं घेऊन आले. त्यावेळेचे तत्कालीन CP, DCP कोण असतील, सहआयुक्त, नावं घेणं बरोबर. आणि मग त्यामध्ये अशा बातम्या पेपरला छापून आल्या की अब्दुल करीम तेलगीला घेऊन आले इथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्या बायकोचा तर काही संबंध नाही ना यामध्ये. बरोबर. मग त्या बायकोला वाचवण्यासाठी तेलगीकडनं काही घेऊन आलेत, पैसे घेऊन आले वगैरे अशा बातम्या छापून आल्या. आणि मग झालं काय, चार्जशीट जेव्हा दाखल झालं बन गार्डनचं, पुण्याच्या केसमध्ये 3 एजन्सीजने तपास केला. पहिल्यांदा बन गार्डन पोलीस, नंतर CBI, नंतर SIT, की तो वाद, हाच वाद मी आता जो बोललो हा पेपरला आला आणि त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टला गेलं आणि हायकोर्टने सांगितलं की याच्यामध्ये SITची स्थापना करा, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम. SITने तपास केला. SITने काही पोलीस अधिकारी अटक केले आणि नंतर मग CBIने तपास केला आणि मग पुण्यातल्या तपासामध्ये चार्जशीट पाठवलं. त्यावेळेला शेवटचे आरोपी म्हणून शाहिदा अब्दुल करीम तेलगी, म्हणजे तेलगीची बायको, हिला आरोपी म्हणून करून चार्जशीट पाठवून दिलं आणि त्यावरनं वाद झाले की तुम्ही जर सगळं हे केलं तर तिला का आरोपी केलं. बरोबर. आणि सगळं ते भांडं फुटलं ज्याला म्हणतो आपण, हायकोर्टपर्यंत गेलं, SIT झाली आणि मग अनेक त्यामध्ये वर्ष ते खटला चालू होता. 2002चा खटला, आज 2026 आहे. बरेचसे आरोपी त्यातले निधन पावले. बरोबर. आजही तो खटला तसाच पेंडिंग आहे, अजूनही त्याचा निकाल. मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी तो हायतीत नाही, त्याची बायको एक्सपायर झाली. बरोबर. मेन आरोपी सगळे संपले पण खटला काही संपलेला नाही, ही वस्तुस्थिती.
दुर्दैव पण आहे आणि वस्तुस्थिती पण आहे. बरं, तुम्ही आत्ता सांगितलं त्याप्रमाणे हा खटला जेव्हा कुठलाही एखादा आपण उभा करत असतो, चालवत असतो, तेव्हा त्या कायद्याचं ज्ञान असणं तर आवश्यक आहे. तुम्हाला तर त्या सगळ्या आठवणी त्याचे आकड्यासकट सगळं आठवते, त्यामुळे तुमची स्वतःची बुद्धिमत्ता असेल, अनुभव असेल आणि ते ज्ञान असेल, हे तर फार महत्त्वाचं आहे. पण या सगळ्यासोबत ते केस चालवताना आम्ही म्हणजे मी पर्टिक्युलरली काही पिक्चरमध्ये, वेबसिरीजमध्ये, नाटकांमध्ये बघितलं की काही वकील अशी काहीतरी शेरोशायरी, संस्कृत सुभाषितं, काही चांगले सुविचार, काही कोट्स आपण म्हणतो, इंग्लिश कोट्स वापरतात. तर याचा या सगळ्याबरोबर किती उपयोग होतो आणि तसा कधी झाला का, किंवा कधी एखादा त्याच्याशी संदर्भातला अनुभव? नाही, असतं ना. शेवटी न्यायालय म्हणलं की कसं असतं, थोडक्यात आपण एखाद्या मंदिरात गेलो, आपण मंदिरात का जातो? प्रसन्न वाटतं. मंदिरात देवासमोर बसलं तरी एक प्रसन्न वाटतं, भावना चेंज होती, एक वेगळा रिलीफ मिळतो. बरोबर. तर प्रत्येकाच्या ह्याच्यावर आहे. हो. तसं कोर्टाच्या आवारामध्ये गेलं की सगळे आपण ज्याला म्हणतो आपण निगेटिव्ह, सगळे तिथं त्रासलेले, हो. वैतागलेले सगळे तिथं जमलेले असतात. म्हणजे ती निगेटिव्हिटी प्रत्येकजण आलं की काहीतरी तो कारणं सांगत असतो. बरोबर. भांडणं झाले, जमिनीवरनं वाद झाले, नवरा बायकोचे भांडणं झाले, मुलगा पळून गेला, मुलगी पळून गेली, रेपचे केसेस, दरोड्याचे केसेस, अनेक व्हरायटी, हो, राजकारण्यांपासून सगळेच, अगदीच. प्रत्येकाचे प्रॉब्लेम असतात. हो. आणि म्हणून आमच्या वकिलांमध्ये अशी चर्चा की इथं सगळं निगेटिव्हिटी भरलेली असते. मग त्या निगेटिव्हिटीमध्येच आम्ही सकाळी एकदा गेले की 8-8 तास आम्हाला काम करावं लागतं. न्यायाधीश पण असतात, पोलीस असतात, न्यायालयीन कर्मचारी असतात. हो. आणि मग अशा वातावरणामध्ये सगळेच जर टेन्शनमध्ये वागायला लागलं मग गडबड होती. हो. मग आता मग न्यायाधीश पण त्या पद्धतीचे पाहिजेत. बरोबर. आता मीच एका ह्याच्यामध्ये आर्ग्युमेंट करत होतो. थोडंसं स्टडी व्यवस्थित झाला होता, फॅक्ट्स काढल्या होत्या आणि माझ्या पद्धतीने मी आर्ग्युमेंट करत होतो. पण न्यायाधीशांना वाटलं की मी फार गंभीर होऊन आर्ग्युमेंट करतोय. मग ते हलकं करण्यासाठी त्यांचं कसं असतं, मग न्यायाधीश म्हणले, वकील साहेब आज फारच तुम्ही गंभीरपणे आर्ग्युमेंट करताय, तुमचा श्वासही तुम्ही घेत नाही. अच्छा. है ना? मग मी म्हटलं की साहेब ह्यातच समजून घ्या तुम्ही. मग ते सगळ्या कोर्टामध्ये असलं, त्या एक वातावरण हलकं होतं. बरोबर. असंच एका केसमध्ये उलट तपासणी चालली होती. विटनेसला म्हणलं, आय विटनेस होता, नेमकं तू सांगतोय 8:15 मी घटना पाहिली, स्पॉटला होतो, हातात घड्याळ होतं का तुझ्या? नव्हतं म्हणलं. मग कसं काय तू सांगतो? तो म्हणला, खरं सांगू का, बरोबर 8:15 माझी बायको सिरियल बघती आणि ती वेळ कधीच चुकवत नाही, म्हणून मला माहिती की वेळ 8:15ची होती. न्यायाधीश म्हणले हुशार आहे. मग असं ते सगळे हलके पुलके झालं की वातावरण हलकं होतं, सगळ्यांना रिलीफ मिळतो आणि असं करून ते प्रकरण पुढे नेतात. असे अनेक किस्से काढतात. एका केसमध्ये एक विटनेस आला, गावाकडचा होता, बाहेर उभं राहिला, सरकारी वकिलांनी विचारलं कोण विटनेस आहे? आलाय आमचा विटनेस आहे. न्यायाधीश म्हणले कोण आहे? हा, ठीक आहे, येवर म्हणजे कसं की वकिलांना बसायला आम्हाला पुढं बाकडा असतो, खुर्च्या असतात आणि विटनेस बॉक्स आणि समोर डायस असतो. बरोबर. आता त्याला वर म्हणलं, तो ग्रामीण भागातला, तो विटनेस बॉक्समध्ये चढला आणि त्याच्यावर पाय टाकून डायसवर चढायला लागला होता. अच्छा, येवर म्हणजे साहेब म्हणले, अरे तू काय करतोय? तुम्हीच म्हणले नाही येवर. बरोबर. अशी गमती, असल्या गमती असतात. एक म्हणजे अति उच्च शिक्षित व्यक्ती होता, क्रॉस मीच घेत होतो. मग किती शिकण्याचे आले? PhD झाली. मग तुम्हाला हे सगळं माहिती आहे, हे प्रश्न विचारले, मग उत्तर कसं सांगता येत नाही? हे नव्हतं ना म्हणलं आमच्या अभ्यासात. अशा प्रकारची उत्तरं मिळतात. न्यायाधीश म्हणले हुशार आहे. बरोबर. असं ते अशा गोष्टी असतात, असे बरेच किस्से असतात. बरोबर. एवढं आठवले तेवढे सांगितलं. नक्कीच. हे जसे थोडे विरंगुळ्याचे किंवा 4 क्षण आपण त्याच्यात म्हणतो हास्याचे असतात, तसं त्यातलाच एक कायम कोर्टाच्या परिसरातला एक कायमचा म्हणजे कॉमन प्लेस आपण ज्याला म्हणतो, तो म्हणजे कॅन्टीन. आणि त्या कॅन्टीनसाठी तुम्ही 50 वर्ष एक झगडत होता, तर ती केस काय होती आधी ती सांगा. हां, त्यामध्ये म्हणजे मी अध्यक्ष झालो. 10-11ची गोष्ट आहे. आणि अध्यक्ष व्हायच्या अगोदरपासून तर आम्ही रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये होतोच. बरोबर. पुण्याच्या शिवाजीनगरच्या कोर्टामध्ये एकच चालक, त्याकडे जवळपास 4 ते 5 कॅन्टीन तो चालवत होता, प्रत्येक वेगळ्या वेगळ्या विभागामध्ये, डोरला कोर्टाच्या. आणि मग आमची मागणी होती की 12ला एखादं कॅन्टीन असावं, इन्कम सोर्स असावं. आमची पण एक संघटना आहे, आणि एक न्यायालयीन कर्मचारी संघटना आहे, त्यांना एक कॅन्टीन मिळालं होतं इन्कम सोर्ससाठी, ॲक्टिव्हिटीजसाठी पैसा जनरेट होतो, अशा बाकीच्या गोष्टी. ती मागणी होती, ते काही मिळत नव्हतं. अध्यक्ष झाल्यावर माझ्या मनात होतं की आपण मिळवायचं. आणि नेमका एक तो प्रकार घडला. मी वकिलांना सगळं जागृत केलं, ते लावून धरलं. आणि मग 2010-11पर्यंत पुणे बारचा विषय घेतला आमच्या वैयक्तिक. तर अक्षरशः म्हणजे इन्कम सोर्स काही झिरो होता, काही नव्हता, 1 रुपया देखील नव्हता. पण ते कॅन्टीन मिळालं, आम्ही ते दुसरं चालवायला दिलं, त्या माध्यमातून मोठा निधी उभा राहिला. माझ्या माहितीप्रमाणे आत्ता काहीतरी 8-9 कोटीपर्यंत तो फंड झाला आहे. मीच तो ठराव केला होता, ह्या इन्कमला कोणी हात लावायचं नाही. मग आता असं झालं की ते इन्कम टॅक्स भरता नाकीन आलेत, त्यावर आता बार काहीतरी ठरवतो की या पैशाचा उपयोग कसा करायचा. असं ते एक तो विषय
पण आपल्या हाताने तो मार्गी लागला, एक नक्कीच. वेगळा त्यातनं आनंद मिळत राहतो. नक्कीच तो आनंद पण मिळाला आणि जे लोक आता रेग्युलर कॅन्टीनला जात असेल त्यांना त्या निमित्ताने एक तुम्ही जसं म्हटलं सगळं निगेटिव्ह वातावरण असताना तिथं 4 क्षण बसून जेव्हा ते काहीतरी करत नाही असेल नाही, तेव्हा कॅन्टीन शेवटी आहेच ना. हो, कारण हो. आवारामध्ये आमच्या असं की दुपारी टिफिन खायला जागा नसायची. बरोबर अक्षरशः ज्युनियर 2 व्हीलरवर डबा ठेवून आपलं जेवून पटकन पाणी पिऊन परत पाळणार कोर्टामध्ये, बरोबर. अशी अवस्था. हम्म. आणि त्यातल्या त्यात थोडी चर्चा करायला विरंगुळा, कॅन्टीनच आमची जागा असती. पण बरोबर. आता हे कामं चालले त्यामुळे ते सगळे कॅन्टीनही पाडलेत आणि सध्या सगळं डिस्टर्ब वातावरण आहे कोर्टाच्या आवारात. आणि दुसरं तुम्ही आत्ता सांगितलं बोलताना म्हणाला त्याप्रमाणे की 2 व्हीलरवर एखादा माणूस जेवतोय वगैरे. अजून आम्ही पिक्चरमध्ये बऱ्याचदा असं बघितलं किंवा कधी कधी असं चित्र दिसतं त्या रस्त्यानं जाताना अजूनही कितीतरी असे वकील 2 व्हीलरवर बसले ती बॅग घेऊन फिरतायत वगैरे वगैरे. तर असं पूर्वी समजलं जायचं किंवा आताही काही काही वेळेला असं म्हटलं जातं की तुला काही दुसरं जमलं नाही तर हो ॲडव्होकेट किंवा कर LLB टाईप आलं. तर मग एकंदर या इतक्या वर्षांमध्ये या सगळ्या क्षेत्र कसं कसं बदललं आणि त्याचं भवितव्य तुम्हाला काय दिसतं? आता मी अगोदर सुरुवातीलाच मी सांगितलं होतं, माझ्या घरात वैयक्तिक माझं सांगतोय, हो आपल्या घरात तर काही कोणी वकील नव्हतं. हो बरोबर आहे, आम्ही यात पडलो. शेवटी जो ब्रेन जो आहे हो ह्याचं तर कोणी कॉपी करू शकत नाही. नाही कष्ट किती घ्यायचे ज्याने त्याने ठरवायचे. बरोबर. तुम्ही किती डिवोशन म्हणजे किती त्यात गांभीर्यपूर्वक हं, अभ्यास करून हं. न्याय मिळवून देत आहे, बरोबर क्लायंटला रिलीफ मिळवून देत आहे, ह्या गोष्टी जेव्हा तुमच्या हातून घडतात ॲटोमॅटिक तुमची गोडी निर्माण होती. हं, तो क्लायंट 4 लोकांना सांगतो, तो 4 क्लायंट पाठवतो, प्रॅक्टिस वाढत जाते. आणि ज्याला खरंच कामाची आवड आहे ॲटोमॅटिक प्रॅक्टिस वाढत जाते. बरोबर पण ज्याला काही करायचंच नाही, आता तुम्ही जे सांगितलं की बॅग लावून असतात, स्कूटर बसतात, गप्पा हो. मारत असतात, हो हो तुम्ही काही नाही केलं तर तुम्हाला तेच दिसणार. शेवटी जसं आपल्या एखाद्याचं शॉप आहे, दुकान आहे, हो तू जर वेळेवर उघडलं तर तुझा धंदा गिराईक ते चालणार आहे. तू कधी 8ला उघडतोय, कधी दुपारी 12ला उघडतोय, कंटाळाला आज उघडायचंच नाही, बरोबर तुझं दुकान बंद पडणार. त्यातला हा प्रकार आहे. बरोबर डॉक्टर असू दे, वकील असू दे, हं, हं. तुम्ही तुमच्या क्लायंटला व्यवस्थित जर सेवा दिली तर तुमची बरोबर. प्रॅक्टिस वाढणार. तुमची करायची इच्छा पाहिजे. बरोबर. इच्छाच नसेल, चल. क्लायंटचा फोन आला, नाही नाही मी बाहेरगावी आहे, क्लायंट आला, ऑफिस बंद आहे, तो पुढच्या महिन्यात म्हणतो हे यांच्या नादी लागून उपयोग नाही. बऱ्याच वेळेला ऑफिस उघडं नसतं, फोनही उचलत नाही, रिप्लाय देत नाहीत, तो दुसरे वकील शोधतो. बरोबर मग ॲटोमॅटिक तुम्हाला स्कूटरवर बसून चर्चा करणारे वकील तुम्हाला दिसतील. दिसतील. त्यातला हा सगळा प्रकार आहे. पण मग या क्षेत्राला म्हणजे तेवढं चांगलं अजूनही आहे क्षेत्र आणि यातनं चांगलं उत्पन्न सुद्धा होऊ शकतं. पण जेव्हा असे दिसतात काही लोक त्याच्यामुळे कधी कधी असं वाटतं निगेटिव्हिटी की या क्षेत्र खरंच इतकं चांगलं चालू आहे का किंवा याच्यात पैसे मिळतात का नाही असं प्रश्नचिन्ह थोडं निर्माण होतं. नाही, असं वाटतं, पण शेवटी कुठल्याही नोकरीपेक्षा शेवटी हा प्रोफेशन आहे, प्रोफेशन प्रोफेशनल आहे. बरोबर अगदीच काय नाही मिळालं तर साधी एखादी नोकरी करून जेवढं तुम्हाला पगार मिळू शकतो तेवढा तेवढं याच्यात इन्कम मिळतो. तो कुठल्याही वकिलांना होतो. शेवटी वकिलांच्या सहीला सुद्धा किंमत आहे. हो आज आमचे काही वकील आहेत, दस्त जे नोंदवतो आपण, ॲग्रीमेंट असतात, साठेगत खरेदी हम्म, गत, हम्म. तर त्या सहीचे त्यांना पैसे मिळतात. बरोबर पर डे 5-10 हजार रुपये मिळाले तरी खूप झाले. असले सुद्धा आहेत, प्रॅक्टिस आमची आहे तशी. आहेत असं आपल्याला करणारे. असं वाटतं की बरोबर आहे. गाडीवर बसलं काही नाही, पण ते सगळं करून तो गाडीवर बसलेला असतो. बरोबर. हे आपल्याला दिसत नाही. नक्कीच तुम्ही त्याप्रमाणे आता सांगितलं की जसं डॉक्टर आहे आणि वकील हे 2 पेशा आहेत की जिथं जाऊन पेशंट किंवा तो गुन्हेगार असतो जो स्वतः त्यानं खरं सांगितलंच पाहिजे तरच तो डॉक्टर त्याला सल्ला देऊ शकेल. पण ही दोन्ही क्षेत्र अशीच की ज्याच्यामध्ये ताणतणाव अतिशय आहे, याला कुठली वेळ नाही आणि सतत तुम्हाला अलर्ट राहणं आणि तो मागचा सगळा डेटा लक्षात ठेवणं. जसं एखादा पेशंट असेल तर आजपर्यंत त्याला कुठले कुठले आजार झाले ते लक्षात ठेवलं पाहिजे. तसंच तुमच्या केसमध्ये मग हे सगळं करताना तो वर्क लाईफ बॅलन्स तुम्ही कसा करता, म्हणजे कौटुंबिक जबाबदारी पण तुम्हाला सांभाळायची आहे आणि हे ताणतणाव निगेटिव्हिटी सतत असं काहीतरी वातावरण, या दोन्ही वातावरणातलं मग तुम्ही बॅलन्स कसं करता घरी गेल्यानंतर? बरोबर आहे. बऱ्याच वेळेला आमचे सिनियर वकील आहेत, त्यांना हा प्रश्न विचारला जातो. हो. आमचेच एक सिनियर, आता नाही हयातीत नाही सध्या, भास्करराव आव्हाड, ते नेहमी भाषणात सांगायचे, हं. क्लायंट आला त्या क्लायंटची पूर्ण काळजी घ्यायची, पूर्ण केसेस त्याचे कागद ते सगळं बघून घ्यायचं, त्याने दिलेली माहिती व्यवस्थित कोर्टापुढं मांडणी करायची. हं. मग उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, त्याचे दाखले देणं, युक्तिवाद करणं, चीप क्रॉस काय असेल सगळं प्रॉपर करायचं. हं, हं. म्हणजे थोडक्यात काय, आलेलं काम हे काळजीपूर्वक करायची. बरोबर आणि एकदा आपल्याला खात्री पडली की आपण याला योग्य न्याय दिला आहे, आपण आपल्या पद्धतीने काळजीपूर्वक काम केलेलं आहे, हे एकदा केलं की मग त्या कामाची काळजी करायची नाही. हं, हं. मग काय होईल ते होईल. एखाद्याची केस आली बरोबर आणि ती काळजीपूर्वक केली, शेवटी न्याय हे कोर्ट देणार आहे, न्यायाधीश निकाल देणार आहेत. आपलं काम त्यांच्यावर सोडून द्यायचं, काय निकाल होईल ते तुझं नशीब. पण बरोबर त्याच्या कामाची जर काळजी आपण करत बसलो, आता काय होईल, मग त्याला जन्मठेप होती का, त्याचा ताबा जातो का, हे जर आपण विचार करत बसलं, मग वैयक्तिक तो त्रास होतो. मग अनेक वर्ष प्रॅक्टिस केल्यावर ते कळतं, आपलं काम चोख करायचं
आणि नंतर क्लिअर खरं सगळं खरा सल्ला द्यायचा. या आशेने असं होईल, असं केलं तर असं होईल. हं, हं. क्लायंटला ते दोन्ही ॲग्री असतं. तो म्हणतो बरोबर. ठीक आहे साहेब, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, तुमच्यावर आमचा विश्वास आहे. आणि Exactly. एकदा निकाल दिले की तो काय बोलत नाही, मग अपीलच जा. आपल्या बाजूने झाला तो ते हॅपी होतो. म्हणून काम हे काळजीपूर्वक करायचं आणि काम काळजीपूर्वक केलं की त्या कामाची काळजी करायची नाही. ते क्लायंटने त्याचं बघून घ्यायचं, तुझ्या नशिबात असेल ते होणार आहे. बरोबर. आणि मग माणूस बॅलन्स राहतो आणि मग हॅपीली आपलं तो सगळं करू शकतो. तुम्ही मगाशी आत्ता बोलताना जसं आपण अब्दुल करीम तेलगेंची केस म्हणाले की जेवढी 20-25 वर्ष पूर्ण चालली, अशी एखादी केस आहे का जी एकदम शॉर्टेस्ट चालली आणि म्हणजे केस आली, तुम्ही ती कळली, केस उभी राहिली आणि त्याचा निकाल. तर लॉंगेस्ट केस तर आम्ही बहुतेक हीच असावी आत्तापर्यंत तुम्ही सांगितली, दुसरी कुठली असेल तर ती ऐकायची, पण एखादी शॉर्टेस्ट केस पण ऐकायची. म्हणजे जो सामान्य माणसाचा एक कायमचा असा आहे दृष्टिकोन आहे की एकदा कोर्टात ते प्रकरण गेलं की ते बरेच वर्ष चालतं. पण त्याच्याऐवजी आपण असं पण पॉझिटिव्ह एक मला ऐकायची एखादी स्टोरी की कोर्टात गेलं प्रकरण, मात्र ते लगेच सुटलं आणि त्यातनं निकाल लागला, असं एखादी केस. त्यामध्ये असंच आहे की म्हणजे ज्युनियर स्टेजच्याच काळामधलं आहे की एक आपलं केस चालवायची आपल्याला उत्सुकता असते, हौस असते, काहीतरी करायचं आहे आपल्याला. आणि नेमकं असं 302चं होतं, खडकीचे आरोपी होते, मर्डरची केस होती. ते आले आणि तो पर म्हणले साहब जो भी आपका है हम दे देंगे, काय असेल ते म्हटलं थोडीफार फी दे, आपण चालू करू, आणि लेकिन आपला सेटलमेंट होणे वाला. म्हटलं नो प्रॉब्लेम. विटनेस आला, फेरेदीच होता आणि फेरेदीला बॉक्समध्ये घातला विटनेस पिंजऱ्यामध्ये, आणि तो डायरेक्ट हॉस्टेल झाला. नाही मला काय माहीत नाही, मी काय पाहिलं नाही, म्हणजे असं काय लिहिलं मला काय माहिती. ज्याला आपण म्हणतो साक्षर फुटला, तो हॉस्टेल झाला. बरोबर. म्हटलं बरं झालं, म्हणजे आता 100% निकाल आपल्याच बाजूने, आम्ही आपल्या खुशीमध्ये. बरोबर आहे. थोडीफार काहीतरी त्या दिवशी काही 1000-2000 रुपये दिले असतील फी, ती फी, आणि बाकी जी ठरली होती ते सगळा पूर्ण बॅलन्स होता. अच्छा. आणि साक्षर तर फुटला. बरोबर आहे. मला वाटलं आता पुढचा आयो असतो, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर. बरोबर आहे. आरोपीचं 313चं स्टेटमेंट असतं. ज्या केसेस आम्ही पाहिल्यात, ह्या स्टेज कंप्लीट झाले की मग निकाल लागतो. माझ्या डोक्यात ते की अजून 1-2-3 तारखा पडेल, महिनाभरात होईल, म्हणजे बाकीची फी मिळेल, आरोपी सुटून जाईल. पण झालं काय, फेरेदे हॉस्टेल झाला आणि दुपारी 4 वाजता साहेबांनी त्याला बोलून घेतलं आणि सोडून दिलं. तुला जा, निर्दोष, सुटली ना केस. अच्छा. मला भेटला, साहेब आपने बहुत अच्छा काम किया, हातात हात मिळवला, गेला निघून. मला काय बोलताय ना, म्हटलं अरे ते बाकी फी, हा मग आता म्हटलं तो आजपर्यंत आला नाही. म्हणजे केस फास्टमध्ये संपली. आणि म्हणून काय होतं, बऱ्याच वेळेला अशा गोष्टी कळल्या की पूर्ण फी तर आपली आली पाहिजे, की केस कशी लटून ठेवायची. अशा अनेक टॅक्टिस असतात, जनरली काही कुणी करत नाही, सिक्रेटचा भाग आहे. पण बऱ्याच वेळेला आमचे न्यायाधीश महोदय, न्यायाधीश वर्ग पण असं असतात की त्यांनाही ते वरून कळतं. निकाल द्यायच्या अगोदर ते सगळं झालं ना, सगळं मग आपलं सिग्नल हो केलं की मग निकाल. ते साहेबांना माहिती असतं काय होणार आहे, सरकारी वकिलांना माहिती आहे, कोणाचं नुकसानही नको. असे पण एक थोडेसे पण न्यायाधीश असं आपला गमतीचा भाग म्हणून कन्फर्म करतात. डायरेक्ट निकाल दिला तर तुमचं सगळं नुकसान होऊन जाईल असं पण नको. असे पाळणारे सुद्धा आम्ही पाहिलेत, होऊन गेलीत. नक्कीच. आता तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे माफीचा साक्षीदार, त्याच्यावर एक चित्रपटसुद्धा आलेला. तर या साक्षीदारासंबंधात किंवा या माफीचा साक्षीदार म्हणजे ते प्रकरण त्याबद्दल आणि त्याच्याशीच रिलेटेड एखाद्या केसचं एखादं जाता उदाहरण काही सांगू शकाल का? अजून माफीचा साक्षीदार म्हणजे एखाद्या केसमध्ये जर डायरेक्ट पुरावा नसेल, एव्हिडन्स नसेल, बरोबर, कुठल्याही आरोपीने केलेल्या गुन्ह्याला, तर त्याच आरोपींपैकी आता पुण्यामध्ये सारडा प्रकरण गाजलं होतं फार म्हणजे 80च्या काळातले, ते माहीत पण नसेल आता नवीन पिढीला तर काही माहीत नाही. तर माफीचा मग त्यातलाच एक माफीचा साक्षर करायचा आणि त्याने सगळं कोर्टासमोर खरं सांगायचं, सगळं सांगायचं की असा प्रकार आम्ही सगळ्यांनी मिळून केला, त्यामध्ये ह्याने असं केलं, त्याने तसं केलं, मी असं केलं, पण आता मी माफीचं साक्षर आहे. मग ते कोण कन्सिडर करून एक तर त्याला कमी शिक्षा किंवा त्याला सोडून देतं, बाकीच्यांना मात्र कडक शिक्षा होती. कसा तो क्राईम केला आहे त्या पद्धतीने त्याला शिक्षा होती, त्याला माफीचं साक्षर म्हणतात. पण ते फार रेअरली वापरला जातो आणि त्यामध्ये आम्ही असं म्हणतो की ते काय प्रॉपर ॲडव्होकेसी नाही, त्यातलाच विटनेस फोडायचा आणि करायचा. खरी केस म्हणजे मेरिटवर चालून कायद्याने निर्दोष करून घेणं किंवा सरकारी वकिलांनी आयत्या पुराव्यावर मांडणी करणं. अच्छा. एक वकील म्हणून आम्ही असं समजतो. बरोबर. त्यामुळे तो एक त्यातला तो प्रकार आहे माफीचा साक्षर म्हणून. बरं. पण तुम्ही जसं म्हणाला त्याप्रमाणे हे एक आव्हान म्हणून तुम्ही घेता आणि मग ती तुम्ही केस उभी करता. तर अगदी एक याच्यातली एक शेवटची आठवण विचारणार आहे. तर असं एक आव्हान म्हणून घेतलेली केस की ही मी घेतोच आता करून, अशी एखादी केस आली आहे किंवा मग ती घेतली आणि मग ती खरंच उभी केली आहे, मग आणि मात्र असं आपण म्हणतो बोलताना की खरंच घाम फुटला हे करता मला, असं कधी झालं का? किंवा कधी बऱ्याचदा असं होऊ शकतं की गुरुच समोर आलेत
दुसऱ्या बाजूला होते किंवा सिनियर एखादे असतील, गुरु नसतील पण, आणि मग तुम्ही इकडे लढताय. एवढ्या वर्षांचा अनुभव असून सुद्धा बऱ्याचदा असं होतं की समोर कोणतरी मोठे वकील आले, तर असा एखादी आठवण जाता जाता? आहेत ना तशा आठवणी भरपूर आहेत. हं, बऱ्याच वेळेला असं होतं की एक अशीच 302ची केस होती बरोबर. मर्डरची, हं, आणि त्यामध्ये तो आरोपी आला. तो म्हटला हे मिटतंय, पण तो फार ह्यूज मोठी अमाऊंट मागतोय, एवढी मोठी रक्कम दिली तर लगेच मिटून जाईल. बरं. पण मी ती केस पूर्ण वाचली होती. मी म्हणलं याच्यामध्ये कोणाला 1 रुपया द्यायची गरज नाही, तशी केस सुटणार आहे आपली, अच्छा. असाही सल्ला दिला. आणि तो माझ्या सल्ल्यावर म्हटलं ठीक आहे, मग आपण तसं करू, मग कशाला त्याला द्यायचे. हो. त्याचे वादच होते काहीतरी, बरोबर. आणि मग केस सुरू झाली. हं, हं, आणि नेमकं नंतर ते प्रकरणाने वेगळं वळण घेतलं. हं. आणि त्यावेळेला मात्र मग म्हटलं अरे हे गडबड होण्याची शक्यता आहे, माझ्या लक्षात आलं. मग त्याला मी परत म्हटलं ते बघ होत असलं तर बघ करून घे, होईल म्हटलं. मग तो परस्पर त्याला भेटला, ते त्याचं काय देणं घेणं करून तिने बाहेरच्या बाहेर मिटवलं, मला सांगितलं. मग ओके. कोर्टापुढं मग मी परत ते स्टेअरिंग फिरवलं, म्हटलं असं नाही असं आहे, असं करून त्याला काढला. म्हणजे कधी कधी काय होतं, सल्ला अंगलट यायचे कामं चांगलं मिटत होतं. म्हटलं कशाला तू पैसे खर्च करतो, आपण मिटून भेटू. मेरिटवर आपण सुटून जाऊ. केसच बरोबर. खोटी होती. हं, हं. त्या विटनेस लोकांनी याला खोटा गोवला होता. आणि अच्छा. म्हणून त्याला म्हटलं की खोटा तुला अडकवलाय ना, तर कशाला तू खर्च करतो, बरोबर, बरोबर, मेरिटवर कायद्याने एवढं होईल. बरोबर. अशा असं पण होऊ बऱ्याचशा शकतं. गोष्टी घडतात. बरोबर आहे. आणि सिनियर समजा गुरु किंवा कोणी आलं तर ते एकमेकाला आम्हाला मदतच होती, केसचं मेरिट सोडून. अच्छा, असं पण होतं. असं पण म्हणजे होतं. जरी ते विरोधी याच्यात विरोधातलं असले असलं तरी तरी मग बघ काय मिटतं होतंय का, अच्छा. दोघांना रिलीफ मिळेल, क्लायंटला सुद्धा, अशा चर्चा होतात. बरोबर, त्यामुळे बरोबर. असे प्रसंग येत असतात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मॅटरनुसार. हां, नक्कीच, नक्कीच. दुसरं असं आपण दरवेळेला एक शब्द वापरतो किंवा वाक्य म्हणतो की आता ही प्रत्येक क्षेत्र बदलते, तंत्रज्ञानानुसार बदलते किंवा आजच्या काळानुसार बदलते. तर मग हे क्षेत्रातले आत्ताचे झालेले बदल किंवा एकीकडे आपण AI सारखं म्हणतो, टूल आता येते. तुमच्याकडे जेव्हा आम्ही एक बातमीत कायम मी एक शब्द वाचतो, ते म्हणजे 400 पानी आरोपपत्र. तर मग ते खरंच तेवढं हार्ड कॉपीजमध्ये त्या पानी असतं. आणि आता ह्याचा तंत्रज्ञानाशी रिलेटेड काय बदल या क्षेत्रात झालेले आहेत? आता यामध्ये मला वाटतं आफ्टर लॉकडाऊन, लॉकडाऊननंतर बऱ्यापैकी सगळं व्हर्च्युअल म्हणजे ऑनलाईन सगळं सुरू झालं आहे. बरं. आत्ता सध्या पुण्यातला विचार केला तर बेल ॲप्लिकेशन असेल तर आम्हाला ऑनलाईन ते सगळं अपलोड करावं लागतं. बरं. 400 पानाचं चार्जशीट असेल, पूर्ण स्कॅन करून त्याची PDF कॉपी करून आम्हाला अपलोड करायला लागतं. अच्छा, ती 400 पानं पूर्ण. सगळे 400 पानं. बरं. तर हा सगळा बदल झाला आहे. बऱ्याचशा हायकोर्टच्या मॅटरमध्ये मी आज पुण्यामध्ये ऑफिसमध्ये बसून ॲपियर होऊ शकतो ऑनलाईन पद्धती. ऑनलाईन पद्धतीने. बरं. तिकडे फक्त रिक्वेस्ट द्यायला लागते की अच्छा. अशा अशामध्ये मी व्हर्च्युअली ऑफिसमधून जॉईन होतो. बरं. ती अप्रूव्ह होती. म्हणजे डायरेक्ट न्यायमूर्तींच्या समोर ऑफिसमध्ये बसून युक्तिवाद करण्याची पण सोय झालेली आहे. बरोबर, पण अजून त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल व्हायला पाहिजेत आणि जे आवश्यक आहेत. बरोबर. तर हे भविष्यामध्ये फायद्याचं होईल असं वाटतंय. नक्कीच. आणि आता अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येतो, ते म्हणजे आता या क्षेत्रामध्ये तुमची दुसरी पिढी घरात सुद्धा आता आलेली आहे. जरी तुमच्या घरात बॅकग्राऊंड नव्हती, पण मुलाला तुम्ही घातलं या क्षेत्रात का तो स्वतःहून आला तेही विचारायचे. आणि या क्षेत्रात आता जे नवीन तरुण सगळे वकील येत आहेत किंवा वकिली करू पाहत आहेत, त्या सगळ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? यामध्ये आता आमचा चिरंजीव आहे, मुंबई हायकोर्टला तो प्रॅक्टिस करतो, बरोबर. ॲडव्होकेट हर्षवर्धन पवार. हो. तोही म्हणजे NLU सारख्या चांगल्या विद्यापीठातून LLM केलं. थोरली कन्या आहे. दोघांनी आम्ही घरामध्ये चर्चा झाली नाही, ग्रॅज्युएशन झालं, आम्हाला लॉ करायचं 12वी नंतर लॉला ॲडमिशन घेतलं. अच्छा. आणि शेवटी मी पण म्हणलं की कुठलं तरी शिक्षण घेऊन इकडे तिकडे नोकरी करत बसण्यापेक्षा शेवटी काय आपण काय बिझनेसमन नाही, बरोबर. केली तर नोकरीच. हो. मग नोकरी करण्यापेक्षा आपलं प्रोफेशन चांगलं करता तर करू द्या. कन्याचाही लॉ झाला. ते कॉर्पोरेट लॉमध्ये एका मोठ्या उच्च पदावर चांगल्या मोठ्या इंटरनॅशनल कंपनीमध्ये काम करते पुण्यामध्येच. आणि चिरंजीव मुंबई हायकोर्टला प्रॅक्टिस करतात. NLU मधून LLM केलं. चांगल्या प्रकारे तो वकिली करतो हे बघून आम्हाला आनंद होतो. आता पुढच्या पिढीने याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. शक्यतो क्लायंटला खरा सल्ला द्यायचा. तुला मी इतके पैसे दे, मी असं करून देईल, तसं करून दे, हे भरोसा आश्वासन कधी द्यायचं नाही. शेवटी निकाल हे कोर्ट देत असतं. खोटं आश्वासन दिलं आणि निकाल उलटा लागला, अनुचित प्रकार घडलेले आपण आपल्या कानावर येत असतात. पण शक्यतो खोटं बोलायचं नाही. असं वाटतं की वकील म्हणलं की सगळं काळ्याचं खरं, काळ्याचं पांढरं, खऱ्याचं खोटं, हे बाहेर चर्चा असते. पण शेवटी खरं त्यातलं तत्व असं आहे की सत्य जे असतं ते शेवटी सत्य असतं, त्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही. म्हणून क्लायंटला खरा सल्ला. आता माझ्याकडे एखादा क्लायंट आला, मी त्याला स्पष्ट सांगतो, हे बघ याच्यामध्ये असं असं होईल, तुझं काय म्हणणं आहे ते सांग, हे आता असं होणार नाही, काय तुम्हाला लागतील ते पैसे सांगा, पैसेच नको तुझे, पैसे घेऊन हे होणारच नाही तर पैसे घेऊन करू काय, मी स्पष्ट सांगतो. ते पैसे नको, खोटा सल्ला नाही. त्यापेक्षा हे असलं कोण करून देणार असेल त्यांच्याकडनं तू करून घे.
कारण ते मला माहिती कुठे गेलं तर होत नसतं. म्हणून आपला खरा सल्ला द्यायचा. हे क्लायंटला आवडतं, दिशाभूल करून कोणाच्या तरी नावावर मग मी ह्याला देतो त्याला मॅनेज करतो, तसली प्रॅक्टिस मी तरी केली नाही. बरोबर. त्यापासून टाळलं पाहिजे. आणि शेवटी अपडेट राहणं. अमुक मुद्द्यावर समजा मर्डरची केस आहे, रेप केस आहे, डॅकोइटी आहे, किडनॅपिंग आहे, तर ह्या केसमध्ये बॉम्बे हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, ह्यांचे निकाल रोजच्या रोज काय येतात, त्यांचं ऑब्झर्वेशन काय आहे की आपल्या प्रॅक्टिसमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. ते वाचन महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. त्यामध्ये डिवोशन तुमचं पाहिजे. हे जर तुम्ही केलं तर वकिली सारखं क्षेत्र नाही. कुठल्याही धंद्याला, कुठल्याही नोकरीला हे कधी भारी, शेवटी प्रोफेशन आहे. बरोबर. आणि ज्याला आपण म्हणतो की एक बुद्धिजीवी वर्ग, हळूहळू जर तुम्ही केलं तर तुमची गणना त्यामध्ये होऊ शकतं. एक माझ्या 35-36 वर्षाच्या प्रॅक्टिसवरून मी सांगू शकतो. वा, क्या बात आहे. आता अगदी शेवटची 5 मिनिटं घेणार आहे. ती म्हणजे जसं तुम्ही म्हटलं जे कोर्टात केस फार चालते, पण आपण एक शेवटचा 3 प्रश्नाचा रॅपिड फायर करू आणि आजची या गप्पा थांबू. ते म्हणजे कोर्टाची एक भाषा असते, कोर्टाची एक, तर त्या कोर्टातल्या भाषेतला तुम्हाला आवडीचा शब्द जो तुम्ही आजच्या जीवनात कधीतरी वापरता किंवा त्याच्याशी झालेली गंमत जम्मत. रोजचा शब्द आवडीचा म्हणजे ऑर्डर. ओके. आपण बऱ्याचशा टी व्हीमध्ये चॅनलमध्ये बघतो ऑर्डर ऑर्डर. हो. न्यायाधीश असं म्हणत नसतात. अच्छा. पण आम्ही रोज काम करतो. रोजच्या कामामध्ये कुठली ना कुठली ऑर्डर, ज्याला हुकूम म्हणतो आपण मराठीमध्ये, कुठली तरी ऑर्डर होत असते. त्यामुळे आमचं त्या ऑर्डरवर बारकाईने लक्ष असतं. आज काय ऑर्डर केली, ह्या मॅटरमध्ये काय ऑर्डर झाली. त्यामुळे ऑर्डर हा शब्द आमचा रोज तोंडात असतो. साधा एखादा अर्ज केला की आज आमचा आरोपी आजारी असल्यामुळे न्यायालयात उपस्थित राहू शकत नाही, तरी कोर्ट त्यावर ऑर्डर करतं, येस एक्झम्पशन इज ग्रँटेड, दॅट इज ऑर्डर. पण ऑर्डर हा रोजचा आमचा शब्द आहे आणि सगळ्या वकिलांचा आवडीचा शब्द आहे आणि त्याच्यावर सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन असतं. क्या बात आहे. तुम्ही जर वकील नसतात तर काय असता? वकील जर नसतो तर कुठलं तरी एखादा समाजसेवक. कारण वडील घरात शिक्षक होते, खोटं बोलायचं माहीत नाही, आणि म्हणून सत्य आणि लोकांना न्याय मिळवून द्यायची ही जर भूमिका असेल की जी मी वकिलाच्या माध्यमातून करतो, तर समाजसेवक राहून मला ते करायला आवडलं असतं. वा. आणि आता तिसरा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे कॅमेरासमोर आम्हाला असं हवं आहे, तुम्ही एकदम जसं म्हणता तसं की मी खरं सांगेन, खोटं सांगणार नाही गीतेवर हटून, तसं आम्हाला हवे कॅमेरासमोर की घरातला एखादा असा प्रश्न जेव्हा तुम्हाला घरचे काम सांगतात की हे काम करा आणि तुम्ही सांगता की आज नाही जरा पुढची तारीख देतो, तर असं कधी झालेलं आहे? तर त्याचं उत्तर आम्हाला हवं आहे. नाही, असं व्हायचं जेव्हा मुलं लहान होते, घरातनं ऑर्डर यायची, परत ऑर्डर शब्द हे तुम्ही असं करा, हे घेऊन ये, ते घेऊन ये. ते नाही जमलं की चिडचिड व्हायची, ते व्हायच्या. पण आता म्हणजे बऱ्याच वर्षानंतर की घरामध्ये सुद्धा अंगवळणी पडतं. माझं वैयक्तिक जर म्हणलं तर मी घरातली इकडची काडी इकडे करत नाही. मला बँक माहीत नाही, कुठलं बिलं भरणं माहीत नाही, बँकेत जाणं येणं काही नाही. सकाळी उठणे, कोर्ट, ऑफिस, घरी, यापेक्षा वेळ कुठलं काम करत नाही. पण त्यात जर काही सांगितलं तर मग जी प्रत्येकाच्या घरात चिडचिड होती ती होती. घरी पण तारीख पडत असते, तारखा पडतात, ते सहन करायचं, पर्याय नसतो त्याला. क्या बात आहे. पण पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार. कारण मी सांगितलं त्याप्रमाणे माझ्या मते इथं बघणाऱ्यांपैकी सुद्धा अनेक जण असेल की ज्यांनी खरंच कोर्टाची पायरी चढली नसेल, पण ते कोर्टाचं कामकाज कसं चालतं आणि त्यातनं तुम्ही ज्या गुन्हे क्षेत्रात आहेत, त्यामुळे मी असं स्वतःला पण म्हणतो की माझा फारसा संबंध तुमचा पुन्हा या क्षेत्राशी येऊ नये असं. पण गंमत सोडली तर या गप्पांच्या माध्यमातून मात्र पुन्हा एकदा तारीख पे तारीख पडावी आणि लवकरात लवकर आपण पुन्हा असेच काहीतरी गप्पा मारायला भेटू. पण तुमच्या भविष्यासाठी पण आमच्या शुभेच्छा आहेतच. आणि जी नवीन पिढी तुमच्या घरातही घडते आणि जी भविष्यातही तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे ती घडवण्यात तुमचाही वाटा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही ती घडवाल अशी आमची आशा आहे. तर पुन्हा एकदा सर मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. अशाच माहितीपूर्ण आणि रंजक मालिकांसाठी लोकमान्य सोसायटीच्या लोकसंवाद या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.